जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादीचं एक दबंग नेतृत्व। त्यांच्या दबंगगिरीचे अनेक किस्से कळवा मुंब्रा परिसरात चवीने चर्चिले जातात। तर अशा या धडाडीच्या राजकीय नेतृत्वाला जिवे मारण्याची धमकी आली म्हणे, ती सुद्धा एका साध्या अंतर्देशीय पत्राद्वारे। आणि या पत्रावरचा मजकूर काय तर म्हणे, तुमचा देखील पानसरे करू। थोडक्यात काय, या अज्ञात हल्लेखोरांनी आव्हाडांना थेट दाभोलकर आणि पानसरेंच्या पंक्तीला नेऊन बसवलंय। आणि हे आम्ही म्हणत नाही, तर आव्हाड समर्थकांचाच तसा दावा आहे। अर्थात आव्हाड साहेबांनी मात्र आपण अशा धमक्यांना अजिबात भीक घालत नाही असं म्हटलंय। तुम्हीच बघा आव्हाड साहेबांनी ही धमकी किती कॅज्युअली घेतली ते। काल एक इनलँड लेटर आले, त्याच्यात मला धमकी आलेली आहे आणि ते मी पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे। काय म्हटलं काय? जे काय रेग्युलर धमकी देतात तशी धमकी दिलेली आहे। कोणावर संशय? माझा कोणावर संशय? माझा मी अजात शत्रू आहे। आता आव्हाडांनी ही धमकी किरकोळीत काढली असली तरी महाराष्ट्राच्या सजग पोलीस खात्यानं कोणतीही रिस्क नको म्हणून लागलीच आव्हाडांच्या सुरक्षेत वाढ केली। आता आव्हाडांनी ती नाकारली नाही हा भाग अलैदा, पण धमकी मिळालेले आव्हाड हे काही एकटेच नेते नाहीत। ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, त्यांनाही अशाच धमक्या आल्या। पण त्यांना मिळालेल्या धमक्या या रवी पुजारी सारख्या गँगस्टर्स कडून मिळाल्या आहेत आणि आव्हाडांना मिळालेली धमकी ही थेट दाभोलकर आणि पानसरेंच्या कथित मारेकऱ्यांकडून आली आहे। हा फरक सुद्धा इथे नजरेत भरणार आहे बरं का। आता या धमकी सत्रामुळे पोलिसांचं काम मात्र वाढलेलं आहे। पोलिसांनी सुद्धा 2 रुपयांच्या अंतर्देशीय पत्रावर विश्वास ठेवून आव्हाडांना सुरक्षा व्यवस्था पुरवली सुद्धा। आता आव्हाडांचे राजकीय विरोधक हे पोलिसांच्या तत्परतेला पत्राद्वारे धमकी पाठवा आणि सुरक्षा मिळवा असं कदाचित हिणवतील सुद्धा। पण आव्हाड साहेब कुठे त्यांना भीक घालतायत? कारण आव्हाडांसारखी विवेकी विचारांची माणसं अशा फालतू गोष्टींकडे मुळीच लक्ष देत नसतात, कारण आहेतच मुळी ते पुरोगामी विचाराचे पुरस्कर्ते। आता त्यांचे विरोधक त्यांना स्वयंघोषित पुरोगामी नेतृत्व असं हिणवतात हा भाग वेगळा। राज्यात काही महिन्यांपूर्वी झालेल्या सत्तांतरानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात आली होती। यानंतर काही दिवसांपूर्वी आव्हाडांना एका पत्राद्वारे धमकी देण्यात आली आहे। पण या फक्त पत्राच्या जोरावरच आव्हाडांना पुन्हा तीच सुरक्षा देणं योग्य आहे का? सध्या हाच कळीचा मुद्दा ठरतोय। आता आपण एखाद्याला धमकी आल्यानंतर पोलिसांनी संबंधितांना सुरक्षा पुरवण्याचे नेमके काय निकष आहेत ते माजी पोलीस अधिकाऱ्यांकडूनच ऐकूयात। ज्या व्यक्तीला धोका आहे त्या व्यक्तीला सुरक्षा व्यवस्था दिली पाहिजे, मग ती व्यक्ती सामान्य व्यक्ती असो की कोणी महत्त्वाची व्यक्ती असो। त्यामुळे नीड बेसवरच ही सुरक्षा व्यवस्था पुरवली पाहिजे आणि त्याकरता त्यांना जो धोका आहे तो किती प्रमाणात आहे, कोणापासून आहे, कसा आहे, तर त्या धोक्याच्या प्रमाणात सुरक्षा दिली पाहिजे। याचे सर्व क्रायटेरिया ठरलेले आहेत, त्याचे नियम ठरलेले आहेत। पण प्रत्यक्षात काय होतं आहे, आज प्रत्यक्षात हा स्टेटस सिम्बॉल झाला आहे। म्हणजे ज्याला जास्त सुरक्षा तो तेवढं महत्त्वाची व्यक्ती। त्यामुळे बरेच लोक आवश्यकता नसतानाही सुरक्षा व्यवस्था मागतात आणि इतकंच नव्हे तर सुरक्षा त्यांना मिळावी म्हणून दबाव देखील आणतात। एखाद्या व्यक्तीने पोलीस सुरक्षा घेतल्यानंतर गुप्तचर विभागाकडून धमकीच्या सत्यतेची पडताळणी करणं अपेक्षित असतं आणि या पडताळणी दरम्यान धमकी बोगस निघाली तर पोलीस त्याची तत्काळ सुरक्षा व्यवस्था काढून घेऊ शकतात। पण बहुतांश प्रकरणात कधीच अशी पडताळणी होत नाही, कारण बहुतांश नेते मंडळी ही केवळ स्टेटस सिम्बॉलसाठी हा सुरक्षेचा लवाजमा घेऊन फिरत असतात। आता आपले आव्हाड साहेब या बहुतांश नेते मंडळींपैकी आहेत का? त्यांना खरंच धमक्या आल्या होत्या का? हे सगळं पोलीस तपासानंतर कळेलच।